दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक TIPL तर सहप्रायोजक नील ग्रुप आहेत। यंदा या स्पर्धेचे 11वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, CKT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SK पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समय, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, OBC सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल परिसर आता आपण जाणता सगळेजण की 2016 साली या शहराची महापालिका झालेली आहे। त्यामुळे महानगरामध्ये आपल्या भागाचा समावेश होतोय आणि आपल्या अवतीभोवती होणारा विकास पाहता विमानतळ आपला असं म्हणतात की 17 एप्रिलला डोमेस्टिक फ्लाइट चालू होती तिथं, म्हणजे देशाच्या अंतर्गत विमान प्रवास चालू होईल 17 एप्रिलला। अशा वेळेला जगाच्या नकाशावरती हे महानगर येणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की पनवेलच्या परिसरामध्ये आपण सारी मंडळी जर राहताय तर पनवेल मूळचं शहर याच्या पलीकडे गावांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबई सारख्या परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वावरत असलेले किंवा तिथं कार्यरत असणारे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले हे आता या परिसरामध्ये राहायला आलेले आहेत। बऱ्याच वेळा आम्हाला ते भेटतात, सांगतात आम्ही आता याच्यामध्ये काम करतोय, कोणी मराठी भाषिक असेल, कोणी अन्य भाषिक आहेत। या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कलाविष्कार हा त्यांचा एक अतिशय जिव्हाळ्याचा आनंदाचा विषय असतो आणि त्यामुळे ही स्पर्धा जेव्हा महाराष्ट्र स्तरावरची आपण भरवतो तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचली, महाराष्ट्र राज्यामधल्या सर्वोत्कृष्ट अशा 25 एकांकिका या आता 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख या दिवशी तिथे सादर केल्या जाणार आहेत। येणाऱ्या सगळ्यांना निशुल्क प्रवेश असतो त्या ठिकाणी। लोक जे वेगवेगळ्या एकांकिका येतात त्यांचेही समर्थक मंडळी त्या ठिकाणी येतात, पण जे आतापर्यंत परीक्षक आले त्या परीक्षकांनी, जे पाहुणे आले त्या पाहुण्यांनी आणि हे सगळे शक्यतो नामांकित आणि ज्यांना अनुभव आहे असेच आपण बोलवलेले आहेत, त्या सगळ्यांनी स्पर्धेचं कौतुक केले। महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळे वर्तमानपत्र आहेत, त्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र स्तरावरच्या स्पर्धा भरवल्या जातात। पुरुषोत्तम सारखी स्पर्धा असेल की ज्याचं नाव लौकिक अतिशय मोठं आहे आणि या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींचं भावविश्वच वेगळं असतं आणि त्यामुळे ते एका वेगळ्या धुंदीमध्ये या सगळ्या सादरीकरणाकडे पाहत असतात। तर त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं तिथं घडतंय। म्हणजे नाट्यगृहामध्ये आपण जेव्हा जाता, नाट्यगृहामध्ये एक असतो पडदा, एक असते पडद्याच्या मागची बाजू, एक असते पडद्याच्या समोरची बाजू। पडद्याच्या मागच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न हा असतो की जे 2 तास, 2.5 तास, 3 तास ते सादरीकरण करणार आहेत ते तुम्ही तुमचं जग विसरून त्या जगामध्ये जावं यासाठी। मला असं म्हणायचं त्या नाट्यगृहाच्या बाहेरचं जे विश्व आहे त्या विश्वात राहणारे आपण सारी मंडळी आहोत। आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यामध्ये विरंगुळा पाहिजे, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला करमणूक हवी आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं सादरीकरण करणाऱ्या 25 एकांकिका जेव्हा तिथं पनवेलमध्ये येत आहेत त्या पनवेलकरांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम तुम्ही आहात, सोशल मीडिया आहे। तर या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवावं, लोकांनी जास्तीत जास्त ते पाहायला यावं आणि ते लोकांनी अनुभवलं तर या सगळ्यांना बोलवलं
बोलवण्याच्या पाठीमागची रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची भूमिका, नाट्य परिषदेची भूमिका ही मला वाटतं सार्थक ठरू शकते. मल्हार महोत्सवानिमित्त मल्हार कर्नाटकाची आयोजन करण्यात येत होतं आणि जी स्पर्धा ही रायगड जिल्हास्तरीय होती. माननीय आमदार कृष्णदास ठाकूर यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही स्पर्धा ही 2014 पासून राज्यस्तरीय करण्यात आली आणि सर्व आमची जी फौज पूर्ण आहे, माननीय श्याम कोटे साहेब असतील, त्याच्याबरोबर अमोल खेर आहेत, चिन्मय समेळ आहे, गणेश जगताप सर आहेत आणि अभिषेक पटवर्धन, त्यांचे सर्व सहकारी मंडळी जितक्या तन्मयतेने ही स्पर्धा यशस्वी व्हावी, ही स्पर्धा महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी, ही स्पर्धा ही महाराष्ट्राची स्पर्धा म्हणून ओळखली जावी. म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे ते अगदी औपचारिकता करण्याच्या ऐवजी याच्यामध्ये वैविध्य यावं, प्रयोगांमध्ये वैविध्य यावं आणि ही सर्व कला ही पनवेलकरांना पाहायला भेटावी, ह्या दृष्टिकोनातून म्हणूनच ही स्पर्धा राज्यस्तरीय ही केली गेली आणि खरोखरच अभिमानास्पद अशा रीतीने या स्पर्धेची घोडदौड ही चालू आहे. कोरोनाच्या काळामध्ये एकमेव अशी ही राज्यस्तरीय स्पर्धा ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त संघांनी भाग घेतला आणि त्याचबरोबर ही अशा प्रकारची स्पर्धा ही घेता आली आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही जास्तीत जास्त सेंटर्स पर्यंत पोहोचावं अशा प्रकारचा प्रयत्न होता. मग याचे केंद्र हे नागपूर असेल, जळगाव, नाशिक, त्या सोबतीने पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे विविध ठिकाणी होते. मग त्याच्या नंतर मग ही ठिकाणं ही कमी केली गेली आणि मग सध्या ही नागपूर, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि पनवेल अशा प्रकारची केली गेली. पण नंतरच्या काळात पण समजा मला पण हे दिसलं की ही आपली सर्व टीम आहे, एवढा तर्फे काम करते आहे, परंतु खरोखरच हे रिस्की आहे. आज आपल्या अटल करंडकला ज्या प्रकारे इथे प्रतिष्ठा ही प्राप्त झालेली आहे, खरोखर चांगल्या प्रकारे मग आपण हे सर्व या कलेमध्ये काम करणाऱ्यांपर्यंत हे आपण पोहोचू शकलेलो आहोत आणि त्यामुळे जर ते आपल्याकडे येत आहेत तर मग म्हणूनच आपण हे जे केंद्र आहेत हे आपण लिमिटेड ठेवलेत, परंतु त्यांच्यापर्यंत त्यांच्या गावापर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत ते या स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत की नाही, त्यांनी घ्यावा याच्यासाठी प्रयत्न करणं, याचं काम मात्र अजूनही तेवढ्या तडफेने हे केलं जात आहे.